स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण किती महत्त्वाचं आहे हे काही वेगळं सांगायला नको, बरोबर? आणि त्यातल्या त्यात सामान्य रूप हा असा एक टॉपिक आहे जिथे अनेकांची गाडी अडकते. पण आता काळजी नको. आजच्या या खास विश्लेषणात आपण सामान्य रूपाचा प्रत्येक पैलू इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की तो कायमचा लक्षात राहील. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. हा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. सामान्य रूप म्हणजे काय इथपासून ते थेट परीक्षेमध्ये येणारे अवघड प्रश्न कसे सोडवायचे याच्या स्ट्रॅटेजीपर्यंत सगळं काही आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी पाया पक्का करूया. सामान्य रूप म्हणजे नेमकं काय? अगदी सोपा आहे. बघा, जेव्हा आपण एखाद्या शब्दाला ला, ने, चा, वर असे प्रत्यय लावतो तेव्हा तो मूळ शब्द तसाच्या तसा राहत नाही, तो स्वतःला थोडा बदलून घेतो. हे जे बदललेलं तयार झालेलं रूप आहे ना, त्यालाच सामान्य रूप म्हणतात. हे उदाहरण बघा, म्हणजे सगळं एकदम स्पष्ट होईल. आपला मूळ शब्द आहे घोडा. आपल्याला म्हणायचं आहे टू द हॉर्स. मग आपण थेट घोडाला असं म्हणतो का? नाही, आपण म्हणतो घोड्याला. तर हा जो प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्दात बदल झाला म्हणजे घोड्याचं घोड्या झालं, तेच आहे आपलं सामान्य रूप. सोपं आहे ना? चला आता आपण प्रत्यक्ष नियमांकडे वळूया. सामान्य रूपाचे नियम हे नामाच्या लिंगानुसार बदलतात. म्हणून आपण एक एक करून प्रत्येक लिंगाचा अभ्यास करूया. सुरुवात करूया पुल्लिंगी नामांपासून. इथे जास्त करून नियम शब्दाच्या शेवटी कोणता स्वर येतो यावर अवलंबून आहेत. आता इथे नीट लक्ष द्या. पुल्लिंगी नामांमध्ये अ आणि आने शेवट होणारे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. नियम क्रमांक 1, जर शब्द अ ने संपत असेल तर त्याचं सामान्य रूप आ ने संपतं. जसं देव या शब्दाचं होतं देवा, देवाने. पण इथेच खरी गंमत आहे. नातेसंबंध किंवा आदराने वापरले जाणारे शब्द जसं की काका, दादा, राजा हे बदलत नाहीत. त्यांचं सामान्य रूप होत नाही. आता दुसरा नियम, आने संपणाऱ्या शब्दाचं या होतं. जसं घोड्याचं घोड्या. पण इथेही अपवाद आहेत. भटजी, हत्ती, ऋषी यासारखे शब्द बदलत नाहीत. परीक्षक नेमके हेच अपवाद विचारून आपल्याला गोंधळात टाकतात. आता पुढचे स्वर बघूया. ईने संपणाऱ्या शब्दाचं या होतं. धोबीचं धोब्याला. पण लक्षात ठेवा, संस्कृतमधून आलेले तत्सम शब्द जसे की कवी, हरी, गिरी हे बदलत नाहीत. कवीने असंच राहतं. आता उकारांत शब्दांकडे बघा. यांचं वा होतं. भाऊचं भावाने. पण इथेही पेरू, चाकू, शत्रू, खेळाडू हे शब्द खूप महत्त्वाचे अपवाद आहेत. ते बदलत नाहीत. एकारांत शब्दांचं या होतं, जे बहुतेक आडनावांच्या बाबतीत दिसतं. आणि सर्वात सोपा नियम, ओने संपणारे शब्द जसं फोटो ते अजिबात बदलत नाहीत. फोटोला, फोटोचा शब्द तसाच राहतो. पुल्लिंगी नामं झाली. आता वळूया स्त्रीलिंगी नामांकडे. इथे नियम थोडेसे अधिक गुंतागुंतीचे आहेत, कारण इथे एक वचन आणि अनेक वचनानुसार रूपं बदलू शकतात. त्यामुळे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. स्त्रीलिंगी नामांमध्ये वचन ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथेच सामान्य रूप बदलतं. बघा, अ ने संपणारे जे शब्द आहेत त्यांचं एकवचनी सामान्य रूप ए किंवा ई कारांत होतं. जसं वीटचं विटे होतं, पण भिंतचं भिंती होतं. हे दोन्ही पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे. आता आ ने संपणारे शब्द बघा. शाळा या शब्दाचं एक वचनात सामान्य रूप शाळे होतं, म्हणजे शाळेत. पण अनेक वचनात ते शाळा असंच राहतं, म्हणजे शाळांना. आणि हो, पूजा, विद्या, राणी यांसारखे तत्सम शब्द बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. आता जो नियम आपण पाहणार आहोत तो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ई कारांतर स्त्रीलिंगी नामांचा. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, नदी या शब्दाचं एक वचनात सामान्य रूप होत नाही. ते नदी असंच राहतं. म्हणून नदीचा प्रवाह हे बरोबर आहे. नद्याचा असं काही नसतं, ते पूर्णपणे चूक आहे. पण अनेक वचनात मात्र त्याचं नद्या होतं. जसं की नद्यांचा संगम. हा एक वचन आणि अनेक वचनातला फरकच परीक्षेमध्ये विचारला जातो. तसंच उकारांत शब्दांचं अनेक वचनात वा होतं, जसं सासूचं सासवांना. पण इथेही वस्तू, काकू, वधू हे अपवाद आहे. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी झालं. आता आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे नपुंसकलिंगी नामांचा. यांचे नियम तुलनेने सरळ आणि सोपे आहेत. या स्लाइडवरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नदी आणि पाणी यांची तुलना. दोन्ही शब्द ई ने संपतात, पण लिंग वेगळं असल्यामुळे त्यांचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. नदी स्त्रीलिंगी आहे म्हणून एक वचनात त्याचं सामान्य रूप नदीच राहतं, नदीत. पण पाणी नपुंसकलिंगी आहे म्हणून त्याचं सामान्य रूप पाण्या होतं, पाण्यात.
हा फरक म्हणजे MCQसाठी एक हॉट टॉपिक आहे. यासोबतच उकारांत शब्दांमध्ये 2 प्रकार आहेत हेही लक्षात ठेवा. लिंबूचं लिंबाचे होतं तर कुंकूचं कुंकवाचे होतं. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त शब्दाच्या शेवटी काय बदल होतो ते पाहिलं. पण खरी कसोटी आता आहे. सामान्य रूप होताना कधीकधी शब्दाच्या आतमध्येही काही छुपे बदल होतात. आणि चूक ओळखासारख्या प्रश्नांमध्ये परीक्षक नेमकं याच बदलांवर लक्ष ठेवतात. हा एक खूप महत्वाचा नियम आहे. जर एखाद्या शब्दाच्या उपांत्य अक्षरात म्हणजे शेवटून दुसऱ्या अक्षरात दीर्घ स्वर असेल, म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार, जसं माळूसमध्ये णू किंवा विहीरमध्ये ही, तर सामान्य रूप होताना तो स्वर बहुतेक वेळा ऱ्हस्व होतो. म्हणजे मोठा ऊ किंवा मोठी ई लहान होतात. बघा, माणूसचं माणसाला झालं आणि विहीरचं विहिरीत झालं. वेलांटी बदलली. आता हे 2 बदल बघा. पहिला, रक्कम किंवा छप्पर सारख्या शब्दांमध्ये जे जोडाक्षर आहे ते सामान्य रूप होताना निघून जातं. रक्कमचं रकमेचा आणि छप्परचं छप्परावर असं सोपं रूप तयार होतं. आणि दुसरा बदल तर खूपच इंटरेस्टिंग आहे. ससा किंवा आरसा यांसारख्या शब्दांमधला स सामान्य रूप होताना श बनतो. आपण सशाला म्हणतो, ससाला नाही. आणि हे काही इतर बदल बघा. देऊळ या शब्दातला ऊ हा स्वर सामान्य रूप होताना व या व्यंजनात बदलतो आणि शब्द होतो देवळात. तसंच पाऊसचं पावसात होतं. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे अनुस्वार निघून जाणं. किंमत या शब्दावरचा टिंब सामान्य रूप होताना निघून जातो आणि आपण किमतीला असं लिहितो. आत्तापर्यंत आपण नामांबद्दल बोललो, पण आता आपण एका अशा नियमाकडे वळतोय जो विशेषणांबद्दल आहे. हा एक गोल्डन रूल आहे जो तुम्हाला परीक्षेत खूप मदत करेल. आणि हा आहे तो सुवर्ण नियम. लक्षात ठेवा, नामाचं सामान्य रूप होताना त्याच्यासोबतच्या विशेषणाचं सामान्य रूप फक्त आणि फक्त एकाच परिस्थितीत होतं, जेव्हा ते विशेषण आणे संपतं. फक्त आकारांत विशेषण याकारांत होतात. भलाचं भल्या, हिरव्याचं हिरव्या, बाकी कोणतंही विशेषण असो, गरीब, हुशार, लोकरी, कडू, ते कधीही बदलत नाही. आपण गरीब माणसाला म्हणतो, गरिबा माणसाला नाही. हा नियम एकदम पक्का लक्षात ठेवा. चला, आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याला एकत्र आणूया. आता आपण त्या शब्दांवर लक्ष केंद्रित करू जे नियमांचे पालन करत नाहीत, म्हणजे आपले अपवाद. यांना ओळखणं म्हणजे परीक्षेत होणाऱ्या चुका टाळणं. ही आहे तुमची नो चेंज लिस्ट, म्हणजे ज्यांचं सामान्य रूप होत नाही असे शब्द. यात येतात परकीय शब्द जसे बस, डॉक्टर, संस्कृतमधून आलेले कवी, गुरुसारखे शब्द, आणि विशेषनामं जसं की मुंबई, अमेरिका. पण विशेषनामांच्या बाबतीत एक मोठा अपवाद आहे. जेव्हा त्यांना त किंवा स हे प्रत्यय लागतात तेव्हा मात्र त्यांचं सामान्य रूप होऊ शकतं. जसं की आपण मुंबईला जातो म्हणतो पण पुण्यात राहतो असं म्हणतो. इथे पुणेचं पुण्यात झालं. हा फरक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर आपण सगळे नियम आणि अपवाद अगदी खोलात जाऊन समजून घेतले. पण आता प्रश्न हा आहे की परीक्षेच्या हॉलमध्ये वेळेच्या दबावाखाली या सगळ्याचा वापर कसा करायचा. चला, त्यासाठी काही खास युक्त्या बघूया. ही आहे तुमची सगळ्यात सोपी ट्रिक. समजा परीक्षेत गोंधळ उडाला, काहीच आठवत नाहीये, तेव्हा फक्त त्या शब्दाला ला किंवा चा सारखा सोपा प्रत्यय लावून बघा. प्रत्यय लागण्याआधी शब्दाचं जे रूप तयार होईल तेच आपलं सामान्य रूप. ही एक सोपी लेटमस टेस्ट आहे. हे 3 मुद्दे म्हणजे तुमचे हमखास मार्क्स आहेत. 1. विशेषणांचा नियम, फक्त आजचं या होतं. 2. पाणी आणि नदीमधला लिंगभेदामुळे होणारा बदल. आणि 3. काका, शत्रू, कवी, गुरु, फोटो ही अपवादांची लिस्ट. हे 3 मुद्दे पक्के केलेत तर तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच पुढे असाल. आणि हे एक मूलभूत तत्त्व विसरू नका. एकदा का शब्दाला विभक्ती प्रत्यय लागला की त्याचं रूपांतर पूर्ण होतं. त्यात पुन्हा कोणताही बदल होत नाही. म्हणूनच त्यांना चरम म्हणजे शेवटचे किंवा अंतिम प्रत्यय असेही म्हणतात. म्हणजे एकदा प्रत्यय लागला की विषय संपला, फुल स्टॉप. आणि आता समारोप करण्याआधी हे तुमच्यासाठी एक शेवटचं आव्हान. आपण आत्ताच विशेषणांचा जो सुवर्ण नियम शिकलो त्याचा वापर करून यापैकी योग्य वाक्य कोणतं आहे ते ओळखा. विचार करा, कोणतं विशेषण बदलायला हवं आणि कोणतं नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर देता आलं तर समजा सामान्य रूप या टॉपिकवर तुमची पकड पक्की झाली आहे. लक्षात ठेवा, व्याकरण म्हणजे फक्त नियमपाठ करणं नाही, तर शब्दांमागील तर्क समजून घेणं आहे. आणि हेच तुम्हाला परीक्षेत यश मिळवून देईल.